नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बेरीज ही गणितीय क्रिया बघणार आहोत. तर आपल्या मनात प्रश्न येतो की बेरीज म्हणजे नेमकं काय? तर बेरीज ही एक अशी गणितीय क्रिया आहे ज्यामध्ये दोन किंवा दोनापेक्षा अधिक संख्यांना एकत्र करून आलेल्या उत्तराला त्या संख्येची बेरीज असे म्हणतात. म्हणजेच दोन किंवा दोनापेक्षा जास्त संख्या यांचा योग, यांची ॲडिशन, त्यांना एकत्रित करून जे काही उत्तर येतं त्या उत्तराला आपण त्या संख्यांची बेरीज असे म्हणतो. तर चला मग आता उदाहरणांद्वारे आपण बेरीज ही गणितीय क्रिया समजून घेऊया. तर बघा, उदाहरण क्रमांक 1 मध्ये आपल्याला 5+3 म्हणजेच 5 आणि 3 या दोन संख्यांची बेरीज करायची आहे. 5मध्ये 3 मिळवल्यास आपल्याला या दोन संख्यांची बेरीज मिळते. तर मग आता 5मध्ये 3 मिळवा. 5च्या पुढं 3 घरं मोजा. 6, 7, 8. 5+3 या उदाहरणाचं उत्तर आपल्याला आलेलं आहे 8. उदाहरण क्रमांक 2 बघा. या उदाहरणांमध्ये 4+5 ही संख्या दिलेली आहे. या संख्येची आपल्याला बेरीज करायची आहे. तर मग आता 4 या संख्यापुढे 5 घर मोजा. म्हणजेच 4मध्ये 5 मिळवा. 4मध्ये 5 मिळवले तर आपल्याला उत्तर मिळतं 9. तसेच उदाहरण क्रमांक 3 बघा. उदाहरण क्रमांक 3 मध्ये 8+2 या दोन संख्यांची बेरीज करायची आहे. तर मग 8 ही संख्या मोठी व 2 ही लहान आहे. या दोन संख्यांची आपल्याला बेरीज करताना 8पुढे 2 घरं येईपर्यंत मोजा. 8च्या पुढं 2 घरं म्हणजेच 9, 10. म्हणजेच 8+2 या दोन संख्यांची बेरीज आलेली आहे 10. उदाहरण क्रमांक 4 बघा. उदाहरण क्रमांक 4 मध्ये आपल्याला 9+6 या दोन संख्यांची बेरीज करायची आहे. तर मग 9मध्ये आपल्याला 6 मिळवताना 9 पुढे आपल्याला 6 घरं मोजायची आहेत. तर 9पुढे 6 घरं मोजूया. 10, 11, 12, 13, 14, 15. 9मध्ये 6 मिळवल्यास आपल्याला उत्तर मिळते 15. उदाहरण क्रमांक 5 बघा. या उदाहरणात 8+7 या दोन संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 8मध्ये 7 मिळवताना 8च्या पुढं 7 घरं मोजा. 8मध्ये 7 मिळवल्यास 8पुढे 7 घरं म्हणजेच 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 8मध्ये 7 मिळवल्यास आपल्याला उत्तर मिळतं 15. उदाहरण क्रमांक 6 बघा. उदाहरण क्रमांक 6 मध्ये आपल्याला 7+7 या दोन संख्यांची बेरीज करायची आहे. तर 7 या संख्येमध्ये 7 मिळवताना 7च्या पुढं 7 घरं मोजा. 8, 9, 10, 11, 12, 13, 14. बरोबर. तर 7मध्ये 7 मिळवल्यास आपल्याला उत्तर मिळतं 14. वरील उदाहरणांद्वारे आपण एक अंकी साध्या बेरीजा कशा करतात हे समजून घेतलेलं आहे. तर मग आता विद्यार्थी मित्रांनो, होमवर्कसाठी तुम्हाला खालील 2 उदाहरणे देण्यात आलेली आहेत. उदाहरण क्रमांक 1 बघा. या उदाहरणामध्ये 9+8 या संख्येची बेरीज करायची आहे. तसेच उदाहरण क्रमांक 2 बघा. यामध्ये 8+5 या संख्येची बेरीज करायची आहे. दोघं उदाहरणांतील संख्यांची बेरीज करून आलेल्या उत्तरांना कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे. धन्यवाद.